तर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर सध्या आपल्या सोबत आहेत। या एकूणच युद्धजन्य परिस्थितीच्या निमित्तानं अनुषंगानं आपल्याला त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती घ्यायची आहे। सर, सुरुवातीलाच माझा हा प्रश्न आहे की खामेनींचा खात्मा झाला, एका दिवसातच जो सर्वोच्च नेता आहे इराणचा तो त्यांनी गमावलेला आहे। या परिस्थितीत आता या युद्धजन्य परिस्थितीला एक ब्रेक लागेल का, की संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो? माझ्या मताप्रमाणे मॅडम, हे जे युद्ध आहे अजून तीव्र होईल आहे। याची दोन कारणं आहेत की खोमेनींचा जो सक्सेसर आहे किंवा उत्तराधिकारी आहे त्याची घोषणा झालेली आहे। मुस्तफा खोमेनी हा त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यांच्या मजलिसने केला आहे त्याला, 88 लोकांच्या मजलिसने। आणि हा सुद्धा एक योद्धा आहे। इराकमधल्या युद्धामध्ये 88-89 म्हणजे 87-88-89च्या युद्धात तो लढलेला आहे तिथे, त्यामुळे त्याला पूर्ण याचा अनुभव आहे। तर त्याला साधारण 24 तास पाहिजे असतात असं आपलं टेकओव्हर करायला, सगळ्या गोष्टी समजायला। कारण याआधी एक हाती सत्ता होती अली खोमेनीच्या हातामध्ये, तर ती आता यांच्या हातात जायची। बाकीच्यांशी जे ते 30 जनरल आर्मीचे गेलेले आहेत त्यांच्याशी नवे त्यांच्या जागी जे आलेले आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करायचा, त्याला कमीत कमी 24 तास पाहिजे। त्याच्यातले 8-10 तास तर निघून गेलेले आहेत, 16-17 तास बाकी आहेत। जर हे 16-17 तास अमेरिकेने काही केलं नाही किंवा इस्रायलने काही केलं नाही तर मग हे लोक परत नव्या जोमाने उफाळून उठतील आणि हे युद्ध प्रोलॉंग होईल आहे। तर आत्ताच त्यांनी काही केलं, आता तिकडे रात्र चालू आहे आणि त्या रात्रीमध्ये जर काही त्यांचं झालं तर उद्या सकाळपर्यंत म्हणजे आपल्या संध्याकाळपर्यंत जर काही झालं तर हे युद्ध लवकर थांबण्याची चान्सेस आहेत। दुसरं म्हणजे जगभरामध्ये आता अमेरिकेच्या विरुद्ध निदर्शनं चालू झाली आहेत। कराचीच्या कॉन्सुलेटमध्ये पाकिस्तानचे लोक घुसले आहेत, तिथे त्यांनी गोटमार केलेली आहे। तसंच जिनेवामध्येही चालू झालेलं आहे, जर्मनीमध्येही चालू झालेलं आहे। तर हे जे आता उफाळून येतात आहे असंतोष, कारण खोमेनी किती जरी वाईट असला इतर लोकांच्या करता, तरी इराणी लोकांकरता तो एक देवताच होता। जे त्याला मानत होते, त्याला जे त्याच्या अगेन्स्ट होते त्याला नव्हता, पण त्याला जे मानत होते त्याच्याकरता होता। त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं की इस्फहानमध्ये जो काही जनसागर उफाळलेला होता, त्याचा मृत्यूची गोष्ट कळल्यानंतर ते त्याचा निर्देशक आहे की तो किती पॉप्युलर होता तिथे। आणि त्याच्यामुळे एकत्र बाइंड करून ठेवणारा त्यांचा सक्सेसर आल्यामुळे जर आपण लवकर म्हणजे अमेरिकेने इस्रायलने जर लवकर त्यांना डिसइंटिग्रेट केलं नाही तर हे परत युनाईट होतील आणि मग त्यांना एलिमिनेट करणं मुश्किल होईल आहे। खरं तर आपल्या भारतीय लोकांना हाच मोठा प्रश्न पडलेला आहे की या युद्धाचा काय नेमका परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो। एक तर 2-3 गोष्टी आहेत। एक गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगानं या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा काय परिणाम भारतावर होईल। दुसरी गोष्ट म्हणजे तेल साठा जो आहे, जो कच्चं तेल जे आयात केलं जातं आपल्याकडे, तर या तेलाच्या वाहतुकीवर किती मोठा परिणाम होईल, कारण हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती बंद करण्यात आलेली आहे या परिस्थितीमुळे, तर त्याचा किती मोठा परिणाम इथल्या तेल किमतीवर होणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाखो भारतीय हे या सगळ्या आखाती देशांमध्ये राहतात, तर त्यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांचं इथे येणं आता किती अवघड झालेलं आहे। असं आहे मॅडम की आपल्यावर त्याचा आर्थिक परिणाम किमान 1 महिना तरी जास्त होणार नाही। शेअर बाजार आपला कोसळलेला आहे, तो परत सावरेल। सोन्या चांदीचे भाव वाढलेले आहेत, तेही कदाचित कमी होतील, पण याच्यानंतर आपल्याला फारसा याचा त्रास होणार नाही। कारण 2 गोष्टी आहेत, आपल्याकडे तेल भरपूर आहे, साधारण 1 महिना पुरेल इतकं तेल आपल्याकडे आहे। आणि आता हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि इराणकडनं तेल येत नसल्यामुळे आता लेजिटिमेटली आपण रशियाकडनं तेल घेऊ शकतो। तर हा जो प्रकार आहे त्यामुळे आपल्याला तेलाची किल्लत भासणार नाही जास्त। आणि रशियाकडनं जे तेल यायचं आहे आपल्याकडे ते चिनी समुद्रातनं मलाक्काच्या सामुद्रधुनीमधनं येतं, ते कलकत्त्याला उतरेल आणि तिथनं मग सगळीकडे वितरित केला जाईल, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे। पण रशियाकडून तेल साठा आपण जास्तीचा घेतला तर पुन्हा अमेरिकेची नाराजी आपण वाढवून घेऊ ना? नाही, ती होणार नाही मॅडम, कारण त्यांना एकतर आपल्याला तेल द्यावं लागेल ज्या किमतीला आपण घेतलं त्या किमतीला,
किंवा मग असं करावं लागेल आहे की आपल्याला रशियाकडनं तेल घेणं त्यांना अलाव करावं लागेल आहे. बरं, म्हणजे 1 महिन्यापर्यंत त्याचा थेट काही परिणाम तिसरं होणार असं आहे की आपल्याला बहुतेक करून होणार नाही, अनलेस की गव्हर्नमेंटला वाटलं की नाही प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण काही वाढवावं तर ती गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज आमच्या दृष्टीने तेलाच्या किमती आपल्या देशामध्ये वाढण्याचा काही जास्त चान्स मला दिसत नाही आहे. आता दुसरी गोष्ट झाली की आपली जे आयात निर्यात आहे, सुएझ कॅनल बंद झालेली आहे, आपली विमानं तिथनं जाऊ शकत नाही आहे. तर आपली काही जहाजं जी युरोपमध्ये जायची आहेत ती सगळी आता आफ्रिकेला वळसा घालून जातील. त्यामुळे आयात आणि निर्यातीचे जे रेट आहेत ते वाढतील, पण त्याचा फायदा किंवा नुकसान जे आहे ते आयात निर्यात त्या लोकांना करणाऱ्यांना होईल आहे, देशाला होणार नाही. देशाच्या फक्त याच्यामध्ये आहे की आपल्याला जी काही गंगाजळी मिळते फॉरेक्सची, ती गंगाजळी कदाचित आपली स्टॅग्नेट होईल किंवा थोडीशी कमी होईल आहे, पण जास्त 1 महिन्याच्या वर आतमध्ये आपल्याला काही फारसा फरक पडणार नाही. मेन आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे तो आपल्या इथल्या या विमान कंपन्यांना, कारण युरोपमध्ये जायला अमेरिकेकडे जायला आपल्याला आता विमानाचा रस्ताच नाही आहे. एक तर आपल्याला रशियावरनं जावं लागेल, चीन रशियावरनं, किंवा मग आपल्याला आफ्रिकेला वळसा घालून जावं लागेल आहे. तर किमती वाढण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण मिडल ईस्टचे सगळेच्या सगळे एअरफील्ड बंद झालेले आहेत. इराणच्या मिसाईल अटॅकमध्ये जितके काही त्यांचे रनवे होते तितके बंद झालेले आहेत आणि ते चालू करायला वेळ लागेल. आणि अशा वेळेला तिसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की आपले जे 80 लाख ते 1 करोड लोक मध्य पूर्वेमध्ये आहेत त्यांचं काय करायचं, तर सध्या आपण त्याचं काहीच नाही करू शकणार, कारण सर्वदूर युद्ध सुरू झालेलं आहे. इराण जो आहे तो अबुधाबीपासनं, UAEपासनं, येमेनपासनं ते इजिप्तपर्यंत सगळीकडे मिसाईलचा मारा करतो आहे आणि याच्यानंतर तो चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या विमानांना तिथनं जाण्याचा धोका फार मोठा होणार आहे. त्यामुळे तिथे लँड करणं मुश्किल होणार आहे, सगळे एअरफील्ड अनसर्व्हिसेबल झाल्यामुळे, आणि या लोकांना आणणं मुश्किल होईल, ज्यांना कदाचित बाय रोड युरोपमध्ये जाऊन मग तिथनं लंब्या रस्त्याने आपल्याला आणावं लागेल आहे. आणखी एक जो प्रश्न होता तो होता आंतरराष्ट्रीय संबंधांचा, की भारताची या सगळ्या संघर्षामध्ये नेमकी काय भूमिका आहे. मोदी नुकतेच इस्रायलला जाऊन आलेले आहेत, मात्र सध्या तरी भारताची तटस्थ अशी भूमिका दिसतेय. ही तटस्थ राहणं हे भारतासाठी फायद्याचं आहे की तोट्याचं ठरू शकतं आगामी काळात? असं आहे मॅडम की तुम्ही हा अगदी बरोबर प्रश्न विचारला. हा आमच्याही मनात आलेला होता, कारण मोदी इस्रायलमधनं निघाले आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालेलं आहे. याचा अर्थ असा की यांना त्याची माहिती होती का, तर नव्हती. कारण इस्रायलचे लोक आपल्या पोराला सुद्धा काही सांगत नाही काय होणार आहे, तर दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला सांगण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यांनी जे काही त्यांचे सोपस्कार करायचे होते ते केले आणि मोदींची पाठवणी केली. त्यामुळे मोदींना याच्याबद्दल कल्पना असेल असं मला वाटत नाही. दुसरं असं आहे की जे आपल्याला अमेरिकेची गरज आहे, कारण अमेरिकेशी आपण करार केलेले आहेत. आपल्याला युरोपियन देशांची गरज आहे, कारण आपण त्यांच्याशी करार केलेले आहेत. आपल्याला इराणची गरज आहे, कारण इराणमध्ये आपलं चाबहार बंदर आहे, तिथे आपले 3 बर्थ्स आहेत, आणि आपली जी रोड आणि रेल लाईन जाते आहे इराण, अफगाणिस्तान ते युरेशियन देशांमध्ये, ती अफेक्टेड झालेली आहे. तर आपल्याला युरेशियन देशांशी जर काही व्यापार करायचा असेल तर आपल्याला आता वळसा घालून आफ्रिकेला, युरोपमध्ये जाऊन तिथनं युरेशियन देशांकडे जावं लागेल. ते अतिशय महाग पडेल आपल्याला. त्यामुळे युरेशियन देशांशी होणारा व्यापार आपला जवळपास थांबेल आहे. पण या गोष्टींवर परिणाम होईल असं तुमचं म्हणणं आहे. मात्र आपण काल बघतोय की इराणनं आखाती देशांवरही मोठा हल्ला केलेला आहे. मग ते UAE असो, बहरीन असो, कुवेत असो, या सगळ्या राष्ट्रांवरही मोठा हल्ला करण्यात आलेला आहे. तिथे आता त्यांचे अगदी विमानतळांना टार्गेट करण्यात येत आहे किंवा अमेरिकेच्या लष्करी तळांना टार्गेट करण्यात येत आहे. या सगळ्या देशांवर या सगळ्याचा काय परिणाम होईल? एकूणच या आखाती देशांवर, पश्चिम आशियावर या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचे कसे दूरगामी परिणाम होऊ शकतात? इजिप्तवरचा याचा काही परिणाम होणार नाही, कारण इजिप्तमध्ये सगळं काही ठीक चालू आहे. पण जे आखाती देश आहेत, म्हणजे बहरीन झालं, UAE झालं, दोहा झालं,
बाकीचे जे देश आहेत छोटे मोठे, त्या देशांवर याचा परिणाम होईल. कारण त्यांचं जे काही होतं ते एक तर तेलामुळे चालू होतं अर्थव्यवस्था, आणि दुसरे म्हणजे पर्यटकांमुळे. हे जे ट्रान्झिट फॅसिलिटी होत्या मध्य पूर्वेमधनं जवळपास 2,500 फ्लाईट्स 5-6 विमानतळांवरनं निघत असत, तर त्या सगळ्या आता बंद झाल्यामुळे त्यांना याचा घाटा होणारच आहे. आणि इराणनी अगदी बरोबर कारवाई केलेली आहे की त्यांनी सगळी विमानतळं आणि रनवेज उद्ध्वस्त केले आहेत. त्याच्यामुळे ते रिपेअर होऊन तिथे परत विमानं लँड व्हायला आणि तिथले संसाधनं उभी राहायला बराच वेळ लागेल. आणि साधारण 6 ते 8 महिने जर वेळ लागणार असेल तर त्याच्यामध्ये यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. आणि तेल तर बाहेर जाणार नाही, कारण कुठलंही तेलाचं जहाज जर बाहेर निघालं तर इराण त्याला टार्गेट करेल. मात्र तुम्ही जसं म्हणताय की किती मोठं नुकसान झालेलं आहे इराणचं, एकूणच खामेनी यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला की अगदी दुसऱ्या बाजूला आपण विचार करायचा झाला तर ट्रम्प यांचं जे बेबंदशाही आहे त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. नेमका विजय कुणाचा झालेला आहे? म्हणजे जरी आपल्याला आता सध्या दिसतंय की ट्रम्प यांची सरशीच झाली आहे, इस्रायलची सरशीच झालेली आहे, मात्र इराणचं आता ताईपणा किंवा इराणचं जे काही आत्मविश्वास होता, खामेनींचा अति आत्मविश्वास होता, तो त्यांना मोठ्या प्रमाणात नडला. त्यांना याची कल्पना नव्हती की इतका मोठा हल्ला अमेरिका करू शकेल. ते गाफील राहिले. नाही मॅडम, ते गाफील नसणार, कारण हे जे नेव्हल बिल्डअप होत होता याची त्यांना पूर्ण कल्पना होती. चीनी सॅटेलाइट त्यांना पूर्णच्या पूर्ण माहिती देत होते की 2 न्यूक्लिअर पॉवर्ड एअरक्राफ्ट कॅरियर्स आलेले आहेत. एक हैफामध्ये आहे आणि दुसरा इराणच्या समुद्रामध्ये आहे, इराणच्या समुद्राजवळ आहे, हर्मुझच्या खाडीच्या जवळ. तर हे जे आहे ते आणि जवळपास 28 त्यांच्या डिस्ट्रॉयर्स आहेत, ज्या मिसाईल फायटिंग डिस्ट्रॉयर्स आहेत त्यासुद्धा आहेत. त्यामुळे सगळा मारा याच्यातनं होणार आहे. कारण जितके आखाती देश होते त्यांनी अमेरिकेला सांगितलं होतं की प्लीज आमच्या भूमीचा उपयोग तुम्ही यांच्यावर मारा करण्याकरता करू नका, कारण नाही तर इथे रिजनल वॉर छेडल्या जाईल. पण इराणनी अमेरिकेला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या देशापर्यंत पोचू शकत नाही आहे, कारण आमचं जे इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल आहे लॉंग रेंजचं ते अजून विकसित झालेलं नाही आहे. तर त्याचीच अमेरिकेला भीती होती आणि अण्वस्त्रांची भीती अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही होती. त्याच्यामुळे खमेनींनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुमच्या ज्या बेसेस आहेत मध्य पूर्वेमध्ये त्या बेसवर आम्ही हल्ला करू. तसा त्यांनी 6 देशातल्या 19 बेसेसवर अमेरिकेचा हल्ला केलेला आहे. आणि त्याची आता पुढची जी पायरी आहे ती युरोपमधल्या ज्या अमेरिकन बेसेस आहेत त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. कारण तुम्ही पाहिलं असेल आहे की जर्मनी पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि संरक्षण मंत्र्यांची बैठक झालेली आहे की असं जर झालं तर काय करायचं. आणि त्याच्यामुळे आता सगळीकडे घाबरगुंडी उडालेली आहे. कारण नाही म्हटलं तरी इराणकडे मिसाईलचा साठा खूप मोठा आहे आणि त्याला रशियाने पण दिलेली आहे, चायनाने पण दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांची स्वतःची आणि या 2 देशांची मिसाईल्स प्लस त्याला जो ॲक्सिस ऑफ एव्हिल आहे, चायना, रशिया, नॉर्थ कोरिया आणि इराण, त्या ॲक्सिस ऑफ एव्हिलचा यांना पूर्णपणे पाठिंबा असेल. इस्रायलला अमेरिकेचा फक्त पाठिंबा आहे, बाकी कोणी दिलेला नाही आहे. आपण तर तटस्थच राहणार आहोत, कारण मी जसं सांगितलं की आपले हात दोन्ही दगडात खाली अटकलेले आहेत. त्याच्यामुळे आपण तटस्थ राहू, पण हा संघर्ष चालू राहील. आपले जे लोक तिथे फसले आहेत त्यांच्या भवितव्याबद्दल फक्त आपल्याला विचार करायला पाहिजे की बाय रोड ते युरोपमध्ये जाऊन इव्हॅक्युएट करता येतील का. नक्कीच. आता या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीनंतर आता नेमकं काय होणार पुढे हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. इराणकडून अजूनही प्रत्युत्तर दिलं जाणार का, आणि अमेरिका आणि इस्रायल त्यांचे हे हल्ले असे सुरू राहणार का, ठेवणार का, हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पटवर्धन सर, खूप धन्यवाद तुमच्या या सविस्तर महत्त्वाच्या विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.